नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनतेरस. या दिवशी लावलेले 13 दिवे फक्त प्रकाश देत नाहीत, तर देवत्व, आरोग्य आणि माता लक्ष्मीचा प्रवेश घडवतात. पण मग हे दिवे ठेवायचे कुठे आणि दिवे लावायचे कुठे आणि कोणत्या तेलात लावायचे, तर यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की 13 दिव्यांचं गुप्त रहस्य की जे तुमचं आयुष्य उजळून टाकेल. तर सर्वात पहिला दिवा म्हणजे आपल्या देवघरामध्ये लावायचा. धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वात पहिला दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा. हा दिवा भगवान धन्वंतरी, देवी माता लक्ष्मी आणि भगवान श्री कुबेर आणि स्वामी समर्थ महाराज यांना अर्पण करायचा. हे देव तुमचं आरोग्य, धन आणि समृद्धी जपतात. आणि दुसरा म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूंना आपल्याला 2 दिवे लावायचे आहेत. तर हे दिवे माता लक्ष्मीच्या प्रवेशद्वाराचं प्रतीक आहे. ते 2 दिवे आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचे आहेत. तर हे दिवे लावल्याने माता लक्ष्मी घरात येते आणि नकारात्मक शक्ती आपली बाहेर निघून जाते आणि माता लक्ष्मीचा प्रवेश होतो. पुढील पुढचा दिवा तर आपल्याला तुळशी वृंदावनाजवळ एक दिवा लावायचा आहे. तर तुळशी ही घरातील देवशक्तीची ऊर्जा आहे. येथील दिवा घरातील शांती आणि सुसंवाद वाढवतो. पुढचा दिवा आहे तो आपल्याला स्वयंपाकघरामध्ये दिवा लावायचा आहे. तर हा दिवा अन्न लक्ष्मीसाठी असतो. त्यामुळे घरात अन्नाची आणि पोषणाची कमतरता कधीच जाणवत नाही. पुढचा, घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला 4 दिवे लावायचे आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तर या 4ही दिशांना आपल्याला 4 दिवे लावायचे आहे. तर हे 4 दिवे घराचं ऊर्जा क्षेत्र शुद्ध करतात. नकारात्मक स्पंदन, मतभेद आणि वाईट विचार नाहीसे होतात. पुढील, पाण्याजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आपण स्वयंपाकघरामध्ये माठाजवळ आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे. पाणी हे संपत्तीचं प्रतीक आहे. या दिव्याने धन संपत्ती स्थिर राहते आणि अचानक होणारे खर्च कमी होतात. पुढचा दिवा आपल्याला तिजोरी किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो तिथे आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे. तो दिवा ओवाळायचा. आपल्याला तिजोरीमध्ये तो दिवा पूजा करून ओवाळायचा आणि नंतर हा दिवा, कुबेर यंत्र असेल, आपण तिथे देवाजवळ कुबेर यंत्र देवघरात ठेवतो, तिथे आपल्याला देवाजवळ आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. तो हा दिवा तिजोरीच्या आतमध्ये ठेवायचा नाही. हा दिवा कुबेर दीप म्हणून ओळखला जातो. तो धन, वृद्धी आणि लक्ष्मी स्थैर्य देतो. पुढचा दिवा घराच्या अंगणात किंवा आपल्याला बाल्कनीमध्ये एक दिवा ठेवायचा आहे. तर हा दिवा विश्वाच्या ऊर्जेला आमंत्रण देतो. बाहेरचा अंधार संपवून तो तुमच्या घरामध्ये प्रकाश, शांतता आणि भाग्य आणतो. आता तेल आणि वात याविषयीची माहिती. शक्यतो आपल्याला तिळाचं तेल किंवा रुईचं तेल वापरायचं आहे आणि डबल वातीचा दिवा, 2 वाती एकत्र करून दिवा लावायचा. तर असं केल्याने हा 2 वातींचा दिवा अधिक शुभ मानला जातो. तर प्रत्येक दिवा लावताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र काही असा आहे: ओम दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन. परत एकदा मंत्र सांगते: ओम दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन. हा मंत्र म्हणून आपल्याला हे 13 दिवे लावायचे आहेत. तर याने घरातील वातावरण पवित्र होतं. तर या धनतेरसला आपल्याला 13 दिवे लावायचे आहे. पण फक्त बाहेर नाही, तर मनातही उजेड करायचा आहे. लक्ष्मी प्रवेश म्हणजे फक्त पैसा नव्हे, तर आपलं सुख, आरोग्य आणि समाधानाचा प्रकाश आहे. प्रत्येक दिवा पेटवा आणि मनात म्हणा की माझ्या घरामध्ये प्रकाश, प्रेम आणि स्वामींचा आशीर्वाद नांदो. मग तुमच्या घरामध्ये वर्षभर सुख, समाधान आणि माता लक्ष्मीचं आगमन होईल, अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. श्री स्वामी समर्थ.